तर आज आपण बघणार आहोत ब्लड सेल्स। तर आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे ते ब्लड ज्याला आपण टिश्यू म्हणतो। तर आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे ते टिश्यू आहे। तर कोणत्या प्रकारचे टिश्यू आहे? तर आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे त्याला आपण फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो। तर आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे ते एक प्रकारचं फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि ब्लड मध्ये डिफरंट टाइप ऑफ सेल आपल्याला पाहायला मिळत आहे। तर त्यामध्ये मोनोसाइट, लिम्फोसाइट, न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बॅसोफिल, मॅक्रोफेज, इरिथ्रोसाइट आणि प्लेटलेट। त्यामध्ये सर्वात जास्त जे प्रमाण आपल्याला सेलचं बघायला मिळते त्या सेलचं नाव आहे इरिथ्रोसाइट, ज्याला की आपण आरबीसी सुद्धा म्हणतो, रेड ब्लड कॉर्पस्कल किंवा रेड ब्लड सेल। तर इरिथ्रोसाइट ज्याच्या आतमध्ये आपल्याला एक पिगमेंट पाहायला मिळत आहे, एक प्रोटीन पिगमेंट पाहायला मिळत आहे। त्या प्रोटीन पिगमेंटचं नाव आहे हिमोग्लोबिन। हिमो मीन्स आयरन, हिमो मीन्स आयरन and globins mean globular protein। म्हणजे आरबीसीच्या अंदर आपल्याला आयरन प्रोटीन किंवा आयरन ग्लोब्युलर प्रोटीन पाहायला मिळत आहे, ज्याला की आपण हिमोग्लोबिन म्हणतो। आणि आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे त्यामध्ये आरबीसीची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला ब्लड हे रेड रंगाचं, लाल रंगाचं दिसत आहे। आणि ह्या ज्या बाकीच्या सेल्स आहेत, मोनोसाइट, लिम्फोसाइट, न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बॅसोफिल, मॅक्रोफेज, या सेलला आपण व्हाईट सेल किंवा व्हाईट ब्लड सेल असे म्हणतो। तर ह्या व्हाईट ब्लड सेल्स आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी साठी उपयोगात येतात। तर आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन आणि सेल्युलर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जे नियंत्रण करण्याचं काम आहे ते आरबीसी मीन्स इरिथ्रोसाइट सेलकडे आहे। तर अशा प्रकारे आपण आपल्या बॉडीमध्ये असलेलं फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू मीन्स ब्लड बद्दल बघितलं।